आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर आणि वेगवान अपडेट। राज्यभरात गॅसचा काळाबाजार करणारे संकटात आपलं उखळ पांढरं करत असताना पुन्हा एकदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी साठेबाजांना कठोर शब्दात इशारा दिला। कारण काही लोकांना भीतीने जरी आपल्याकडे घरी गॅस असला तरी आणखी 2-4 सिलेंडर कुठून तरी मिळून आपल्याकडे साठा करून ठेवा, अशी सुद्धा परिस्थिती कधी कधी निर्माण होते। त्याच्यामुळे सुद्धा कृत्रिम टंचाई आपल्याला निर्माण झालेली कधी पाहायला मिळते। आमचं म्हणणं असं आहे की भारत सरकार आणि त्यांच्या कंपन्या सतत सांगता आहेत की LPG, PNG या गॅसचा साठा आमच्याकडे भरपूर आहे, त्याची काही काळजी करू नका। 2026-27 पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी व काळा बाजार यासारख्या अनियमितता करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे। धाराशिवमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर नंबर लावण्यासाठी लोकांची धडपड पाहायला मिळते। लहान मुलं, महिला, वृद्ध माणसं पहाटेपासूनच गॅस मिळवण्यासाठी रांगेत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या घरी गॅस संपल्यानं त्यांच्यावरती हॉटेलमधून पार्सल आणून जेवण्याची वेळ आली आहे, तर भाड्याच्या घरात चूलही पेटवता येत नसल्यानं अनेकांची अडचण निर्माण झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।